नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आपण आज महत्वाच्या योजनेविषयी बोलणार आहे. बघा, जल जीवन मिशन 2.0 या योजने या ही जी योजना आहे या योजनेविषयी महत्वाचं काय आहे. या योजनेचा जो कालावधी होता हा कालावधी 2024 होता आणि या योजनेचा कालावधी हा 2028 पर्यंत काय करण्यात आलेला आहे, वाढवण्यात आलेला आहे. आता ही योजना काय आहे की पिण्याचं जे पाणी आहे त्या पिण्याच्या पाण्याच्या नळाद्वारे स्वच्छ पुरवठा करणे यासाठी किंवा नळ जोडणीसाठी ही महत्वाची ग्रामीण भागासाठी ही योजना होती. जर आपण पाहिलं तर 15 ऑगस्ट 2019 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी लाल किल्ल्यावरून ही जलजीवन मिशन या योजनेची काय केली होती, घोषणा केली होती. आणि तिचा जो कालावधी आहे हा कालावधी 2028 पर्यंत काय करण्यात आलेला आहे, वाढवण्यात आलेला आहे. जर आपण पाहिलं तर याच्यामध्ये याची सुरुवात 15 ऑगस्ट 2019 रोजी करण्यात आली होती, बरोबर ना. ती सुरुवात कधी करण्यात आली, 15 ऑगस्ट 2019 रोजी करण्यात आली होती. आणि याचं सुमारे जे बजेट आहे ते 8.6 लाख कोटी इतकं होतं. 8.6 लाख कोटी इतकं होतं. याच्यामध्ये केंद्राचा जर वाटा जर आपण पाहिला तर 3.5 लाख कोटी इतका केंद्राचा वाटा आहे. 2019 ला याची सुरुवात करण्यात आली त्यावेळेस नळ जोडणी 17% झाली होती. 2024 चा विचार केला तर ती 75% इतकी काय झाली, साध्य झाली. आणि 2024 नंतर सध्याच्या स्थिती जर विचार केला तर ती 81% इतकी झालेली आहे. 2028 पर्यंत ही नवीन लक्ष ठेवण्यात आलेलं आहे की ग्रामीण भागामध्ये जी नळ जोडणी आहे त्याद्वारे पिण्याचं पाणी शुद्ध देण्याची जी योजना आहे ही 100% नळ जोडणी किती करणे, 100% करणे, ज्याच्याद्वारे स्वच्छ जल घरांपर्यंत काय करणे, पोहोचवणे हे आहे. याच्यामध्ये महत्वाचं परीक्षेच्या दृष्टीने याचा जो कालावधी आहे हा कालावधी काय करण्यात आलाय, वाढवण्यात आलेला आहे. तो कधी किती करण्यात आला, 2028. त्यानंतर लक्ष 2028 काय ठेवण्यात आलेलं आहे, 100% ग्रामीण घरापर्यंत नळ जोडणी करून पिण्याचं स्वच्छ पाणी पुरवणे. याची तारीख घोषणा कधी केली होती, सुरुवात 15 ऑगस्ट 2019 मध्ये. आणि ही जी योजना आहे 8.6 लाख कोटी इतकी ची तरतूद आहे. आणि केंद्राचे किती आहेत, 3.5 लाख कोटी आहेत. लक्षात ठेवा, 3.5 लाख कोटी. याच्यामध्ये महत्वाचं हर घर जल प्रमाणित पहिलं जे राज्य आहे, हर घर जल प्रमाणित पहिलं राज्य ते कोणतं आहे, गोवा आहे. लक्षात राहू द्या, कोणतं आहे, गोवा. त्यानंतर पहिला जर जिल्हा म्हणला हर घर जल, पहिला जिल्हा मध्य प्रदेश मधील आहे बुरहानपूर. कोणता आहे, बुरहानपूर आहे. आणि याची अंमलबजावणी कोण करत आहे, जलशक्ती मंत्रालय. अंमलबजावणी जलशक्ती मंत्रालय. लक्षात राहू द्या, हर घर जल प्रमाणित पहिलं राज्य कोणतं आहे, गोवा आहे. जिल्हा मध्य प्रदेश मधील बुरहानपूर आहे. याच्यावर प्रश्न विचारला जाऊ शकतो. आता याची आपण विस्तृत स्वरूपात थोडक्यात माहिती पाहू. याच्यामध्ये बघा याची पार्श्वभूमी काय, जल जीवन मिशनची. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी 15 ऑगस्ट 2019 रोजी लाल किल्ल्यावरून या योजनेची घोषणा केली होती. आणि लक्ष 2024 पर्यंत ठेवण्यात आलं होतं. लक्ष कधी 2024 पर्यंत ठेवण्यात आले होते. मात्र याचा कालावधी किती वाढवण्यात आलेला आहे, 2028 पर्यंत. म्हणजे 2 वर्ष अजून काय करण्यात आलेलं आहे, वाढवण्यात आलेलं आहे. जेणेकरून उर्वरित जो राहिलेला भाग आहे आतापर्यंत 2026 पर्यंत 81% झालेला आहे, तर तो पूर्णत्वास म्हणजे 100% नेणे यासाठी हा कालावधी काय करण्यात आलेला आहे, वाढवण्यात आलेला आहे. या मिशनसाठी एकूण किती मी सांगितलं, 8.6 लाख कोटी रुपयांचं प्रचंड बजेट आहे. आणि याच्यामध्ये केंद्राचा वाटा किती आहे, 3.5 लाख कोटीचा आहे. कितीचा आहे, 3.5 लाख कोटी रुपये इतका आहे. आता 2019 मध्ये केवळ 17% ग्रामीण घरांकडे नळ जोडणी होती. किती होती, ग्रामीण घरांकडे 17% होती. 2026 चा जर विचार केला तर या योजनेमुळे 81% ही काय झालेली आहे, पोहोचलेली आहे. आणि 2028 पर्यंत जर आपण विचार केला तर प्रत्येक ग्रामीण कुटुंबाला दरडोई 55 लिटर प्रतिदिवस, दरडोई 55 लिटर प्रतिदिवस शुद्ध पिण्याचे पाणी नळाद्वारे पुरवणे हे काय करण्यात आलेलं आहे, या योजनेद्वारे लक्ष ठेवण्यात आलेलं आहे. बघा, याच्यावर हमखास प्रश्न विचारला जाईल. या योजनेची सुरुवात, त्याच्यानंतर त्याचं जे बजेट आहे ते बजेटवर प्रश्न विचारला जाऊ शकतो. नंतर त्याचं जे राज्य आहे ते पूर्ण झालेलं गोवा, बरोबर ना. आणि जिल्हा आहे मध्य प्रदेश मधील बऱ्हाणपूर, बरोबर ना. बघा इथे या ठिकाणी आपण पाहिलं तर हर घर जल प्रमाणित पहिला जिल्हा मध्य प्रदेश मधील बुरहानपूर आहे. हर घर जल प्रमाणित पहिलं राज्य कोणतं आहे, गोवा आहे. ते विचारण्याची शक्यता आहे. आणि याची अंमलबजावणी कोण करते रे, या योजनेची जलशक्ती मंत्रालय. बघ,
आजच्या भागामध्ये आपण जल जीवन मिशन 2.0 या योजनेविषयी माहिती पाहिलेली आहे. थँक्यू.